चालू करणं महत्त्वाचं आहे, म्हणून मी कोल्हे साहेबांना विनंती केली की त्यांनी पुढे जाऊन पुढची सभा चालू करावी। आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, खासदार बजरंग बाप्पा सोनवणेजी, आमदार संदीप क्षीरसागर, आपले जिल्हाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, उषाताई दराडे, आपल्या पृथ्वीराज साठे, सुशीलाताई मोराळे, माजी आमदार सय्यद सलीम, राजेसाहेब देशमुख, डॉक्टर नरेंद्र काळे, पूजाताई मोरे, अंजलीताई घाडगे, संजीवनी देशमुख, अंबेजोगाई तालुका अध्यक्ष अमर देशमुख, केस तालुक्याचे अध्यक्ष शंकर जाधव, शीतलताई लांडगे, हेमाताई पिंपळे, रघुनाथराव कुपेकर, सर्वच मान्यवर आणि सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आपण सगळे बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांना गेले 2.5-3 तास या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। केजला येऊन मी काही जास्त मार्गदर्शन करावं असं काही मला वाटत नाही। केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो। केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो, कारण कधी खासदारकीला उभं राहायचं हे ज्याला कळतं ते तुमच्या तालुक्यात माणूस आहे। दुनिया नको म्हणत असताना मला खासदारकीला उभं राहायचंय आणि मी राष्ट्रवादीतनंच उभे राहणार, ही इलेक्शन लागायच्या आधी 2 महिने बजरंग बाप्पा मला सांगत होते। मी म्हटलं अजून कशात काय नाही, वातावरण जरा बघू। नाही म्हटले, ते मला माहीत नाही। मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो, यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा। आमच्या सुशीलाताई मोराळेपासून लय जण तिकिटाच्या आग्रहात भूमिकेत होते। गेले का? बरं झालं गेलं, नाही तर परत सुशीलाताई मोराळेंपासून बरेच जण आग्रहाने मागणी करायचे, पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनाधार जास्त आहे, ते निवडून येतील। आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं। लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक, हे बीड जिल्ह्याने आणि केसच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं। आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं। नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही, पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले। याला नशीबच लागतं, एवढं मोठं नशीब आहे की काही प्रश्नच नाही। आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही, अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पाने आपल्या जिल्ह्यासाठी केली। रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीचं येणार आहे। त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू। 6च्या 6 मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू। आष्टीला तिकडं पाण्याची योजना केलेली आहे, ती तशीच बंद होती, काही हालचाल नव्हती। मी पुढाकार घेतला आणि त्या योजनेचे बाकीचे सगळे मार्ग मुक्त केले। आता ते काम चालू आहे, 2-2.5 वर्षात किमान ते काम पूर्ण व्हायला हरकत नाही। पण मला हे आपणाला सांगायचं आहे
की आपल्या बीड जिल्ह्यातल्या उरलेल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या ऊस तोडण्याकरता अनेक ठिकाणी जातात. त्या सगळ्या भावी पिढ्यांना याच जिल्ह्यामध्ये रोजगार मिळण्यासाठी इथं पाणी आणण्याची आवश्यकता आहे आणि ती पाणी आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी पुढच्या काळात करेल हा विश्वास पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांना देतो. खरं म्हणजे सरकार कसं चाललंय याविषयी सामान्य माणसाला विचारलं तर लोक म्हणतात की प्रचंड बजबज पुरी भ्रष्टाचाराची झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये दोन रस्ते सरकारने घेतले. एक इकडून जालन्यापासून तिकडं नांदेडकडे जाणारा एक रस्ता आहे. त्या रस्त्याची एस्टिमेट 11,000 कोटी रुपयाचा आहे. लोकसभेच्या आधी या बहादर सरकारने टेंडर्स काढली 6 रस्त्याची, त्यातली 2च उदाहरणं मी देतो. ते नांदेडकडे जाणारा जो रस्ता आहे ना, त्या 11,000 कोटीचं टेंडर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी रुपयाला द्यायला लागले. 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च करणार आहेत. आणि दुसरा रस्ता अलिबागवरून वसई विरारकडे कॉरिडॉर एक तयार करणार आहेत. त्याचं 20,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे. एस्टिमेट ह्यांनीच तयार केलेलं एस्टिमेट आहे आणि टेंडरमध्ये ते 26,000 कोटी रुपयाला चाललेलं आहे. 1 किलोमीटरला